शहरामध्ये आज आपण पाहू शकता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय झाले आहेत आणि आपल्यासोबत लक्ष्मण पदवळ सर आहेत. सर, आज नेमका देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट आहे आणि उमेदवार जास्त मिळाले. देगलूर शहरवासियांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या जाहीरनाम्यावर वचननाम्यावर विश्वास ठेवून आम्हाला नगराध्यक्षपद आणि 15 नगरसेवकाची फुल मेजॉरिटी दिलेली आहे. काही प्रभागात आम्ही अल्पमताने पराभूत झालो, काही ठिकाणी जास्तीच्या मताने फरक पडलेला आहे. त्याबद्दल लवकरच बूथ वाईज अभ्यास करून त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. पक्ष संघटना बळकट कसा करावे आणि देगलूर शहराच्या विकासामध्ये चांगल्या प्रकारे योगदान कसं देता यावं या दोन बाबीवर आम्ही काम करू. संख्याबद्दल तुमची जास्त आली आहे, मेजॉरिटी आली, पण काही ठिकाणी अनपेक्षित आलेलं आहे, पण अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. त्याबद्दल आम्हाला पक्ष संघटनेत चर्चा करावं लागेल. देगलूर शहरातील नागरिक दर 5 वर्षाला सत्ता परत असतात. सत्ता परत म्हणण्यापेक्षा मागच्या काळात जे काही कामं झाले त्या कामाचा लेखाजोखा नागरिकांच्या समोर ठेवला होता. त्यांना ते कामं आवडले नाहीत आणि त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं काम हे चांगल्या प्रकारचं काम होतं हे आपल्या देगलूरच्या जनतेला माहीत आहे. त्याप्रमाणे देगलूरच्या जनतेने आमचा विश्वास ठेवला. मी परत आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये लक्ष्मण पदवळ सावकर हे होते. अनेक देगलूर शहरामध्ये जल्लोषच्या वातावरणात आज देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ व तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगराध्यक्षपद आज राष्ट्रवादीकडे आज ठेवण्यात आला आहे. देगलूर शहरामध्ये सय्यद समीर, दैनिक जनतेचे मत, न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड.